नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आजची रेसिपी ही शेवईपासून मी बनवणार आहे। त्यासाठी मी थोडेसे शेवई या ठिकाणी घेतलेले आहेत। तुम्ही कमी जास्ती करू शकतात। कढईमध्ये मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये मी शेवई घालतेय। यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। शेवई शिजवून घ्यायची आहेत। फक्त 3 मिनिट मी शिजवून घेतलेली आहे शेवई पाण्यामध्ये। शेवई शिजून तयार आहे। शेवई आता मी गाळणीमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे। तुमच्याकडे जी गाळणी असेल त्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर करू शकता। यावर थोडं थंड पाणी टाकून घ्यायचं आहे। यातलं पाणी पूर्णपणे निघालेलं आहे। आता गॅसवर कढई ठेवली आहे मी। यामध्ये घातलंय 1 पळी तेल। तेल तापू द्यायचं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये घालतेय 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, शिमला मिरची घातलेली आहे। तुम्ही बारीक कापून सुद्धा घालू शकता। लांब कापलेला कांदा सुद्धा घातला आहे। भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे। यामध्ये टोमॅटो घातलेला आहे। चवीपुरता मीठ टाकायचं आहे। यांना शिजवून घ्यायचं आहे। आलं लसूण पेस्ट घालायची आहे थोडी। आता यामध्ये धनेपूड आणि जिरेपूड घातलेली आहे। चिमूटभर हळद घालायची आहे। थोडंसं तिखट मी ॲड केलेलं आहे, लाल मिरची पावडर। आणि यामध्ये 2 चमचे रेड चिली सॉस मी घातलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ग्रीन चिली सॉस सुद्धा वापरू शकतात। मी टोमॅटो सॉस वापरलेला नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की वापरा। आता यामध्ये उकळून घेतलेल्या शेवई घालायची आहे। व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता शेवई शिजून तयार आहे। हे मी ट्रान्सफर करून घेते आहे एका प्लेटमध्ये। याला थंड करून घ्यायचं आहे। यावर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करते आहे। याला थंड होऊ द्यायचं आहे। आता एक बाउल घेतला आहे मी। त्यामध्ये 1 कप मैदा घेते आहे आणि यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे। चवीपुरता मीठ घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे याला। आणि यामध्ये थोडं पाणी ॲड करून याला पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे। याचं 2 कप पाणी मी या ठिकाणी यूज केलेलं आहे। यामध्ये चिली फ्लेक्स घालते, ऑप्शनल आहे। असेल तर घाला, नसेल तरी चालेल। अशा प्रकारे कन्सिस्टन्सी याची हवी आहे। आता एका छोट्या बाउलमध्ये मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे। यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि याची थिक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पातळ पेस्ट नाही बनवायची। अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी हवी आहे। आता एक पॅन घेतलेला आहे। पॅनला तेल वगैरे काहीच लावायचं नाही आहे। जे पातळ बॅटर आपण बनवलेलं होतं मैद्याचं ते यावर घालायचं आहे। याला अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे। याला हाय फ्लेमवरच होऊ द्यायचं आहे। याच्या कळा सुटतील तेव्हा समजायचं हे रेडी आहे। याला उलटायची गरज नाही आहे अजिबात। याला आता ट्रान्सफर करून घेतलंय मी एका पेपरवर। आता दुसरा टाकून घेते आहे।
अशा प्रकारे याला पसरून घ्यायचं आहे। शक्यतो नॉनस्टिक पॅनच वापरा। अशा प्रकारे याच्या कळा सैल होतात म्हणजे हे रेडी आहे। एकाच बाजूने याला होऊ द्यायचं असतं। याला आता ट्रान्सफर करून घेते। अशा प्रकारे एका पेपरवर तुम्ही याला ट्रान्सफर करून घेऊ शकता। अशा प्रकारे मी 3 इथे तयार करून घेतले आहेत। हे सुद्धा रेडी आहे। कडा निघालेले आहे त्याच्या, म्हणजे कडेने ते सुटलेलं आहे। आता हे थंड झालेलं आहे। याला पोळपाटावर मी ठेवलं आहे आणि त्यावर जे शेवईचं सारण आहे ते भरलेलं आहे। आपल्याला कमी जास्ती आपण करू शकतो। आता याला दोघं बाजूने अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या साइडने रोल करून घ्यायचं आहे। आता याला मैद्याची जी थिक पेस्ट बनवलेली होती ती याला लावायची आहे, जेणेकरून हे याचा रोल व्यवस्थित चिपकेल, सुटणार नाही यासाठी। आता याला पॅक करून घेते अशा पद्धतीने। मैद्याची पेस्ट लावल्यामुळे ते छान फिट्ट बसतं, पॅक होतं, सुटत नाही अजिबात। अशा प्रकारे याचा रोल रेडी आहे। अशा प्रकारे मी सर्व रोल रेडी करून घेतले होते। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आधीच। तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये रोल फ्राय करून घ्यायचे आहेत। शक्यतो डीप फ्रायच करायचे आहेत। सोनेरी रंग येईपर्यंत याला होऊ द्यायचं आहे। रेसिपी अगदी सोपी आहे आणि चटपटीत आहे। संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तुम्ही नक्की ट्राय करा किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा चांगली रेसिपी आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।